28 फेब्रुवारीला युद्ध आखातामध्ये सुरू झालं। इस्रायलनं इराणवर अटॅक केला, त्यानंतर अमेरिका त्याच्यामध्ये अग्रभागी राहिली आणि त्यामुळे त्या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागले। महागाई वाढली, पेट्रोल डिझेलचे दर वाढले, तुटवडा भासला, गॅसचा तुटवडा भासला आणि त्यामध्ये संपूर्ण जग होरपळून निघालं। यामध्ये संपूर्ण देशाचं आपल्या या सर्व बाबींवर लक्ष होतं। इस्रायलला युद्ध सुरू होण्याच्या अगोदर 2 दिवस भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जाऊन आले होते। अमेरिकेलाही त्यांनी या संदर्भामध्ये डोनाल्ड ट्रम्प साहेबांच्या बरोबर त्या ठिकाणी चर्चा केलेली होती आणि कुठेतरी हे युद्ध सामोपचाराने थांबावं यासाठी भारत देशाने घेतलेला पुढाकार ही आपल्या या युद्धातली खूप मोठी जमेची बाजू आहे। आपल्याला माहितीसाठी म्हणून की जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा पहिली रॅली राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीनं शांततेसाठी काढली, युद्ध थांबावं म्हणून काढली, कारण याचे परिणाम दूरगामी परिणाम हे भोगावे लागतील जगाला। त्या अनुषंगानं आता जे काही त्रास जगाला भोगावे लागले त्यातून मुक्तता व्हावी यासाठी संपूर्ण जगानं पंतप्रधानांना, राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेच्या आवाहन केलं होतं। त्यामध्ये अग्रभागी भारत होता। आपल्या देशाला त्याची झळ देखील पोचली। महागाई, काही ठिकाणी तुटवडा पेट्रोल आणि डिझेलचा आणि गॅसचा जाणवला, परंतु ज्या पद्धतीने भारत या युद्धामध्ये सेफ राहिला त्याची डिप्लोमसी निश्चित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सरकार केंद्र सरकारकडे जात आहे, त्याबद्दल आम्ही अभिनंदनही यापूर्वी केलं। आता कालच डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्याबाबतचा करार हा इराण आणि अमेरिका आणि इस्रायलमध्ये होत आहे याबाबतची घोषणा केली आणि युद्ध कुठेतरी थांबवलं। गेली 4-5 दिवस युद्धाचा भडका मोठा उडालेला होता, त्यामध्ये प्रचंड नुकसान इराणचं आणि इस्रायलचं देखील झालेलं होतं। आता हे कुठेतरी थांबणार का याबाबतची अशाश्वता असताना अचानक ही बातमी येऊन धडकली। स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष अमेरिकाचे यांनी पत्रकार परिषदेत घेऊन हा करार होत आहे आणि त्यामध्ये त्यांनी मसुदाही वाचून दाखवला, त्यांच्या अटी सांगितल्या, इराणनेही त्या बाबत दुजोरा दिलेला आहे। हे सर्व पाहता जागतिक शांततेच्या दृष्टीने हे उचललेलं अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल आहे।